जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. मित्रांनो, मी दिनकर गरुड द ईगल्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्या समोर आलो आहे. एक खास सदर घेऊन दिवाळीच्या या मंगलमय या पावन मौक्यावर तुमच्यासाठी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे. खास एक सदर, कवितेचं सदर, गाता गाता कविता. मित्रांनो, दिवाळीचा हा आनंद, लक्ष्मीपूजनाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी, तुमच्या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी मी घेऊन आलो आहे माझ्या गेय कवितांचा हा कार्यक्रम, गाता गाता कविता. तर मित्रांनो, लक्ष्मीपूजन म्हणजे काय? फार सुंदर विचार वाचला मी आज, की आपल्या घरातील बहीण असेल, तुमची आई असेल, तुमची कन्या असेल किंवा तुमची धर्मपत्नी असेल, यांचा मानपान सन्मान करणं, यांचं पूजन करणं म्हणजेच खरं लक्ष्मीपूजन. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी, तुमच्या सर्वांच्या सौभाग्यवतीसाठी एक 4 ओळी गाता गाता कविता या माध्यमातून मी आपल्या समोर सादर करत आहे. तर त्या ओळी अशा आहेत मित्रांनो. संयम तुझा ग नदीचा किनारा, संयम तुझा ग नदीचा किनारा, प्रेम सखे तुझे गार धुंद वारा, प्रेम सखे तुझे गार धुंद वारा, हृदयाची माझ तू हो, हृदयाची माझ तू अमीट ग निशाणी, हृदयाची माझ तू अमीट ग निशाणी, तू खान गुण संगमाची माझी ग हो. संयम तुझा ग नदीचा किनारा, प्रेम सखे तुझे गार धुंद वारा. मित्रांनो, या अशा 4 ओळीतून एक प्रकारचा आनंद आपण आज लुटूयात. या काव्यरचनेचा, या संगीतमय, या गेयबद्ध असणाऱ्या या कवितांचा. पुढची गोष्ट अशी मित्रांनो, 4 ओळी आहेत, ते पण गायनाच्या माध्यमातून आपल्यासमोर मी पेश करू इच्छितो. त्या ओळी अशा. तुझ्या गावची ग गुलाबी हवा, तुझ्या गावची ग गुलाबी हवा, देते मला सखे हो, देते मला सखे श्वास नवा ग, तुझ्या गावची ग गुलाबी हवा, तुझ्या गावची ग गुलाबी हवा. कवितांचा हा सदर चालू असताना मित्रांनो, साहित्य क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अनेक महान हस्ती इथे आहेत, परंतु आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा बहुजन समाजातील तमाम जे आपले मावळे असतील, त्यांना जे काही सुचतं ते लिहून टाकत जा, लिहित जा, लिहायचा प्रयत्न करा. माझ्यामध्ये हा कवितेचा असलेला उपजत गुण, वर्ग 6वी असताना मला एक छोटीशी कविता आठवली होती. त्यावेळेस मला कळालं नव्हतं की मी पुढे चलून कविता करेल, परंतु एक छोटीशी ओळ होती वर्ग 6वी असताना. ती ओळ अशी आठवण्याचा प्रयत्न करतो. उमलताच कळी ती फूल बनते, उमलताच कळी ती फूल बनते, तुझं पाहताच सखे प्रीत माझी फुलते, उमलताच कळी ती फूल बनते, तुझं पाहताच सखे प्रीत माझी फुलते, प्रेमाला खरंच न सके प्रेमाला उपमा नसते, उमलताच कळी ती फूल बनते, तुझं पाहताच सखे प्रीत माझी फुलते, खरंच ना सके प्रेमाला उपमा नसते. तर आणि आणखी एक ओळ मला आठवलेली वर्ग 6वी. अरे गुलाबाच्या फुला, अरे गुलाबाच्या फुला, कसा दिसतोस रंग रंगीला, एसी देवळी एसी जवळी तोड मारशी, देसी कचकन इंगा, इंगा म्हणजे काटा. गुलाबाच्या फुलाला तोडण्याचा आपण प्रयत्न करत असताना, जवळ गेल्याच्या नंतर आपण तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काटा आपल्याला टोचतो. तर ही एक छोटीशी कल्पना त्यावेळेस मला कळालं नव्हतं, परंतु कालांतराने
जीवनामध्ये असे काही प्रसंग, अशा काही घटना होत गेल्या. वर्ग 12वी नंतरच्या काळामध्ये कवितांचा एक परिपाठ सुरू झाला. अनेक कविता लिहायला सुरुवात केल्या. त्याच्यापैकी एक पक्षी नावाची एक कविता होती. ती आता मला आठवत नाही, पण नेक्स्ट कवितांच्या सदरमध्ये आपण त्या कवितेमध्ये एकंदरीत माझ्या जीवनाचा असलेला मोजमाप त्या कवितेतून कळतं. तर त्याच वेळेस, त्याच काळामध्ये एक 4 ओळी आठवतात मला. दिले हे अमृतमय जीवन निर्माण करत्याने, हे उपकार तुझे ईश्वराचे नाही जाणले तुझ्या मनाने. अरे व्हावे जीवन गाणे, परी झाले आता लहाने, येऊनी जीवनात काय मिळवले या मानवाने, काय मिळवले या मानवाने. असे सदर करत करत सामाजिक आशयाच्या काही कविता तयार करायला लागलो. मग त्याच्यामध्ये सुरुवात कवितेची साहजिक आहे. जेवढे काही कवी साहित्यिक आहेत त्या सर्वांच्या कवितेची सुरुवात माझ्या माहितीस्तव 90% 95% ही प्रेमकवितांनीच होते. मग काहीचं विभंगलेलं असेल, काहीचं भंगलेलं असेल, काहीची गाड्या सुरुवात झालेल्या असतील, तर प्रेमकविताने सुरुवात होते. साहजिक मीही त्यातलाच. तर ती जे काय माझी जी कविता आहे ती आपणास मी शेवटी ऐकवणार आहे, जे की सर्वांच्या आवडीची आहे. माझ्या सर्व जेवढे काही मित्र कंपनी श्रोते आहेत यांची ती कविताची मागणी असते, ती माझी शेवटी सांगणार आहे. तत्पूर्वी सामाजिक आशयावर बोलत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला आक्रोश. आता हे दिवाळीचा पावन मोका आहे मित्रांनो. आम्ही दिवाळीच्या सदरामध्ये सर्वांसाठी दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान सर्व आमचे मित्र कंपनी सर्वजण एक मोहीम राबवत असतात. म्हणजे जी काही खरेदी करायची असेल ती शेतकऱ्याकडून करा. मग ती भाजी असेल, फूल असतील. आजही आमच्या दिवाळीमध्ये अनेक मित्र डायरेक्ट शेतकऱ्यांकडून गुलाबाची फुलं असतील किंवा झेंडूची फुलं असतील खरेदी करत आहेत, ज्याचा डायरेक्टली फायदा इथल्या मायबाप शेतकऱ्याला व्हावा. आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला आक्रोश मित्रांनो, सोयाबीनचं 12,000 रुपयाचं दाखवलेलं स्वप्न आणि ते येऊन बसलेलं 4 ते 5 हजाराच्या दरम्यान काय भावना झाल्या असतील शेतकऱ्याच्या मनाच्या. आक्रोश आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये. तेव्हा त्या काळामध्ये महात्मा फुलेंच्या भाषामध्ये, महात्मा फुलेंची जी तिखट भाषा होती, शेतकऱ्यांचा असूड माझ्या वाचनात आलं होतं. वाचल्याच्या नंतर साहजिक मला शब्द सुचले महात्मा फुलेंच्या भाषेतील मायबाप सरकार. तर त्या ओळी अशा मित्रांनो, मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का निर्दयी हृदय शून्य बादशाहे, का निर्दयी हृदय शून्य बादशाहे, ऐकत आहेत नुसती तानसेनी गाणी. मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का निर्दयी हृदय शून्य बादशाहे, ऐकत आहेत नुसती तानसेनी गाणी. अरे मोडेल पण वाकणार नाही म्हणणाऱ्या शुभाचे छावे आम्ही. अरे मोडेल पण वाकणार नाही म्हणणाऱ्या शुभाचे छावे आम्ही. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडणाऱ्या सीमेवरच्या सैनिकांना, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आमच्या शेतकऱ्यांना, रक्ताच्या थारोळ्यात पडणाऱ्या इथल्या कष्टकऱ्यांना आणि फासावर लटकलेल्या इतक्या शेतकऱ्यांना नुसतेच का पाहावे आम्ही. लढेल पुन्हा कधी इथले, अरे लढेल पुन्हा कधी इथली ती जिजाऊ मर्दानी. आणि मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. कारण निर्दय हृदय शून्य बादशाहे, ऐकत आहेत नुसते तानसेनी गाणी. संसदेवर आपल्या होत असताना हल्ले, त्या काळात संसदेवर आपल्या हल्ला झाला होता म्हणून त्या काळाचा संदर्भ आहे. संसदेवर आपल्या होत असताना हल्ले, इथले सरकार, इथले राज्यकर्ते भरतायत आपलेच गल्ले. संसदेवर आपल्या होत असताना हल्ले, इथले सरकार, इथले राज्यकर्ते भरतायत आपलेच गल्ले. अरे भारती म्हणणारे आम्ही भारती कसले अभिमानी. आणि मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का हृदय शून्य बादशाहे, ऐकत आहेत नुसती तानसेनी गाणी. अनेक विषय म्हणजे आमचा थोडक्यात प्रेम कवितापासून सुरू झालेला आमचा हा जीवन प्रवास, काव्य जीवनाचा प्रवास हा सामाजिक आशय घेत घेत, शेतकऱ्यांचे विषय घेत घेत, देशभक्तीचे काही विषय घेत घेत
पुढे येत गेला. अनेक आशयावर आध्यात्मिक मार्गाकडे वळलो. आध्यात्मिक बाबतीत काही कविता आहेत. तर अध्यात्म म्हटलं तर आपल्या सर्वांना थोडासा विषय हा बोरिंग वाटतो, परंतु सर्व आशयाच्या कविता करत करत एक मा लक्ष्मी चरणी, मा तुळजाभवानीच्या चरणी माझी एक दरखास्त म्हणा किंवा प्रार्थना आहे की हा माझा काव्यसंग्रह लवकरात लवकर प्रकाशित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या माझ्या कवितांपैकी गेय असलेलं गाणे टाईप असलेली कविता जी की मी सुरुवातीला केली होती, त्या कवितेला आमचे संगीतकार आमचे शिंदे सर, एक उत्कृष्ट गायक, त्यांच्यातर्फे एक मला मागणी आली की सर 216 कवींमधून तुमची मी निवड केली आहे, तुमची ती कविता मला रेकॉर्ड करायची आहे. नक्कीच हे भाग्य लाभेल मला आणि मी ती रेकॉर्डिंगला देणार आहे. आपण ती ऐकणार आहात. तर विषय घेत घेत कवितांच्या विषयाच्या बाबतीत बोलत बोलत सामाजिक आशयांवर बोलत असताना थोडंसं आपण धार्मिक आशयाच्या बाबतीत असलेलं या दिवाळीच्या पावन मोक्यावर मित्रांनो, अमंगल मनी खाक जळताना, म्हणजे तुमच्या मनामध्ये इथले हे अनेक लाखो करोडो हे तेजोदीप आज दिवे हे प्रकाशमय होणार आहेत आणि तुमच्या मनातला अंधार दूर, तुमच्या मनातलं जे अमंगळ आहे ते जळून जावो. आणि त्याच्यासाठी या सर्वांसाठी एक नेमकीच रचलेली ही कविता. ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट अमंगल मनी खाक जळताना. ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट अमंगल मनी खाक जळताना. काल्पनिक कल्पनेची झाली नियंत्या, निर्भय निरामय नीलकन भुकटी. काल्पनिक कल्पनेची झाली नियंत्या, निर्भय निरामय नीलकन भुकटी. शिवशंभूच्या नरव्याघ्रांना, शिवशंभूच्या नरव्याघ्रांना या आदिमाया प्रेरक जगदंबेची शक्ती. शिवशंभूच्या नरव्याघ्रांना या आदिमाया प्रेरक जगदंबेची शक्ती. जन्मोजन्मीचे स्पंदने हर्षती आई अंबे, जन्मोजन्मीची स्पंदने हर्षती आई अंबे. तुला स्मरताना, ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट मंगल मनी खाक जळताना. सूर मांगल्याचा अंतरंगी निनाद तो, सूर मांगल्याचा अंतरंगी निनाद तो. अंतरिक्षी नाद नीलकन मज कळतो. रामसूर्या तुझ्या आत्मबळाने पुरुषोत्तमा, भक्ती शिरोमणी रावण रोजमणी हा जळतो. भक्त शिरोमणी रावण रोजमणी हा जळतो. गूढ रहस्या शक्तिदात्या नियंत्या तुला न्याहळताना, गूढ रहस्या शक्तिदात्या नियंत्या तुला न्याहळताना. ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट मंगल मनी खाक जळताना. अथक प्रयत्न कष्ट मी सवाई, अथक प्रयत्न कष्ट मी सवाई सर्वश्रेष्ठ. सर्वोत्तम मी भक्त माझ्या शिवाचा, शिवशंभूचा यत्नवादी मावळा मी. निद्रिस्त ज्वाला मी संहारी हा भयाचा. शिवशंभूचा यत्नवादी मावळा मी, निद्रिस्त ज्वाला मी संहारी ह्या भयाचा. अनंत केंद्री अक्षरुद्राक्षधारी मध्य तुला पूजताना, अनंत केंद्री अक्षरुद्राक्षधारी मध्य तुला मी पूजताना. ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट मंगल मनी खाक जळताना. तंत्रात तुझ्या मायबापा नियंत्रात मी, तंत्रात तुझ्या मायबापा नियंत्रात मी. गूढ अंतरिक्षा गूढ तुझ्या शिवबलाच्या, गुरुत्वीय कक्षेबाहेर मी सदा राही. तंत्रात तुझ्या मायबापा नियंत्रणात मी, गूढ अंतरिक्षा गूढ तुझ्या शिवबळाच्या, गुरुत्वीय कक्षेबाहेर सदा राही. झाशात कधी ना मूढ वेड्या मनाच्या, झाशात ना येणार कधी या मूढ वेड्या मनाच्या. ठेचुनी उपद्रवी अभद्र नीलकन भुकटीमय कुटताना. ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट मंगल मनी खाक जळताना. जाणिले मी अनिष्ट मंगळ मनी खाक जळताना. अर्पिले हे शब्द जीवन पुष्प अन गुंफला, आप्तस्नेही पुष्पांचा गुच्छ जिव्हाळा. अर्पिले हे शब्द जीवन पुष्प अन गुंफला, आप्तस्नेही पुष्पांचा गुच्छ जिव्हाळा. शतकी 20 तारके 20 शिवपिंडी वाहिला, कुळानंदी चिमन गोकुळ अंतरिक्ष काळा. आरंभ 40 पार नवजनाचा सुरू होताना, मांगल्याचा
ओंकार स्वर मांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनष्ट अमंगल मनी खाक जळताना. गुलाबी नीलमय अंतरिक्षी कमळ मकरंद, आस म्हणतात रोज दरवळतो मन दीन हा सुगंध. संगम त्रिवेणी जीवनाचा हा आनंद सुगंधी, आनंदात सदा मी पामरती आनंदी. आनंदी आनंदातच आता पंचींशी दंग असताना, स्वरमांगल्याचा ओंकार स्वरमांगल्याचा आळवताना, जाणिले मी अनिष्ट मंगल मनी खाक जळताना. थोडंसं आध्यात्मिक धर्तीवरतीची असलेली ही कविता आपल्याला थोडंसं काही जणांना याच्यामध्ये बोरिंग वाटत असेल, परंतु विषय आणि आशय हे सर्वच घ्यावे लागतात मित्रांनो. शेवटी जे काही अमंगळ आहे, अंधकार आहे, या दिवाळीच्या पावन मोक्यावर तो दूर व्हावा, त्यासाठी हे शेवटचं कडवं. गाड गाळेले अन ठोक ठोकिले उपद्रव, अन अमंगल कीटक शिवसुमनावर येणारे. अनंत कोटी सर ऊर्जेच्या ऊर्जा दाब माऱ्याने, नीलकन नीलमय हलके केले कन मकरंद पिणारे. अंतरिक्ष तत्व सारेच अमंगल, नीलकनमय निरामयताना, ओंकाराचा स्वर आळवताना, मांगल्याचा स्वर आळवताना. तर मित्रांनो, शेवटी तुम्हा सर्वांना असलेलं एक सुंदर असं काव्य, जे की माझ्या मित्रगणांमध्ये सर्वांमध्ये या माझ्या गेय असणाऱ्या कवितेची नेहमीच मागणी होत असते. आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमचे संगीतकार गायक शिंदे सर यांनी या माझ्या कवितेचं निवड केली आहे रेकॉर्डिंगसाठी. आणि भविष्यात बघूया म्हटले, कुठं तर सिलेक्शन झालं तर आनंदाची गोष्ट आहे. मला पण ती जीवनात असलेली माझी कविता फार आवडते. तर वर्णन असं आहे. दिवाळीचा कालावधी मित्रांनो, चांदणं आकाशात टिपूर पडलेलं, वरती चांदणं आकाशामध्ये चांदण्यांचे दीप लागलेले, आणि इथे या धरणीवरती हे तेजोदीप दिवाळीचे दिवे लागलेले. वरचा प्रकाश आणि हा प्रकाश, आणि या धुंद अशा प्रकाशाच्या मध्ये हा एक कवी आपल्या मनातल्या भावना अशा व्यक्त करतो. ते आपण बघूया. नभात निळ्या साजणी, चांदणी चमकली, चांदणी चमकली, मनमोहिनी प्रीतरागिनी, तू कुठे लपली, तू कुठे लपली. रूप तुझे ग हो, रूप तुझे ग असे देखणे, चेहऱ्यावरचे गोड हासणे, चेहऱ्यावरचे गोड हासणे, पाहण्यास तेही हवाही थांबली, हवाही थांबली. मनमोहिनी प्रीतरागिनी, तू कुठे लपली, तू कुठे लपली. शोधतो आहे, दिसत नाही, सापडत नाही. पुन्हा एकदा त्याच्या मनातले हृदयात असलेले स्वर तिच्यासाठी व्यक्त करतो. शब्द तुझा ग हो, शब्द तुझा ग, मोर पिसारा, मोर पिसारा, प्रेमास माझ्या तुझा ग दुजोरा, तुझा ग दुजोरा. मोरास आज का, मोरास आज का, मोरनी मुकली, मोरनी मुकली. मनमोहिनी प्रीतरागिनी, तू कुठे लपली, तू कुठे लपली. वाट बघतोय, आलीच नाही. चांदणं पडलेलं टिपूर, दिवे विजलीत दिवाळीचे, चांदणं पडलेलं टिपूर, दुसऱ्या दिवशीचे दिवे लागणार, आलीच नाही. आणि परत तो म्हणत असतो, प्रतीक्षेत तुझ्या मी, प्रतीक्षेत तुझ्या मी, किती वेळ थांबलो, किती वेळ थांबलो. रूप तुझे पाहण्या मी ग तहानलो, मी ग तहानलो. मध्यरात्रीची घंटा वाजली,
घंटा वाजली मनमोहिनी प्रीतरागिनी तू कुठे लपली. धन्यवाद मित्रांनो. पुनश्च एकदा सर्वांना हा दीपावलीचा सण आनंदाचा जावो, मांगल्याचा जावो आणि तुमच्या सर्वांचं ज्यांचं कोणाचं अंधकारमय असलेलं जीवन, मनामध्ये असणारे अमंगळ विचार दूर होऊन तुमच्या मनामध्ये, तुमच्या या महामृत्युंजय अशा जीवनामध्ये आनंदाचा सुगंध, आनंदाचा गंध हा सगळीकडे दरवळो. तुमची इष्टदेवता, तुम्ही ठरवलेलं तुमचं ध्वनी सत्य वचन हे तुमचं पूर्ण हो. आणि शेवटी एक 4 ओळीचा स्वरचित असलेला मंत्र आपल्यासमोर सादर करून मी आजचं हे मंगलमय काव्यसदर संपवतो. ध्वनी सत्यवचन खडग शिवखंडा मल्हारी मारतंडा. ध्वनी सत्यवचन खडग शिवखंडा मल्हारी मारतंडा. काव्य जीवन काव्य शब्द जीवन पुष्प अर्पिले कांतचरणे शिवपिंडी शिवशंकरा. आनंदी